नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे रविवार. रविवार असेल तरी लवकरच जाग येते, कारण नेहमी लवकर उठायची सवय झालेली असते. बाकीचे सगळे झोपलेले होते, अर्णव, अन्वी आणि हे. तर मी म्हटलं ह्यांची तयारी करून ठेवेल, दूध गरम करून. मला सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी चहा लागतो, म्हणून मी चहा ठेवून घेतला आहे. आणि कांदे पोह्याची तयारी करून ठेवली. आज संध्याकाळचा मेनू आहे पाणीपुरी करण्याचा. त्याच्यामुळे हे सफेद वाटाणे मी भिजत घालणार आहे. चिंच, गूळ आणि ओले खजूर पण मी भिजत घालणार आहे. तर माझे 9 गुरुवार चालू आहेत, त्याच्यामुळे जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही घरात नॉनव्हेज करणार नाही आणि खाणार पण नाही. तर इथे अमोल, अन्वी आणि अर्णव झोपलेले आहेत. आत्ता वाजले आहेत 8:15, 8:30 झालेले आहेत. तर पटकन मी देवपूजा करून घेते. त्यानंतर चहा आणि चहाबरोबर असा नॉर्मल नाश्ता करून घेईल, कारण जेव्हा अमोल उठतील आणि अर्णव उठेल त्यावेळी मी कांदे पोहे करायला पटकन घेईल. तर दिवा लावून घेतला आहे मी. अन्वी उठल्या उठल्या बाहेर जायला मागितलं, कारण बाहेरचं अंगण झाडून घेतलेलं होतं. आज रविवार आहे तर वातावरण ढगाळच होतं खूप. तर मी घेतले पटकन असे कांदे पोहे करायला. शेंगदाणे टाकते, कारण अमोलला शेंगदाणे आवडतात, अर्णवला आवडत नाही. त्याच्यामुळे झटपट असे माझी कांदे पोह्याची रेसिपी मी टाकलेली आहे. तेही झटपट होण्यासाठी म्हणून मी पटकन हे कांदे पोहे बनवले. आणि आज रविवार आहे, त्यामुळे पोलिओ होता मुलांना, म्हणून आमची पटकन नाश्ता करून आम्ही मुलांना पोलिओ पाजण्यासाठी घेऊन जाणार आहोत. हे पहा वातावरण कसं आहे. ही बघा, तिला राग आला आहे म्हणून ही खाली बसले. आता अन्वीला पटकन आंघोळ वगैरे घालून तिला फ्रेश करणार. आमचा नाश्ता झालेला आहे. आज संडे असल्यामुळे फॅन पुसून घेतलेला आहे अमोलनी. संपूर्ण घराला टाईल्स असल्यामुळे महिन्यातून एकदा तरी आम्ही कपडा फिरवतोच, नाही तर खूप धूळ बसते त्यावर. अर्णव आंघोळीला गेलेला, म्हणून ही त्याला आतमध्ये घेण्यासाठी दरवाजा ठोकवत होती. तर अशा प्रकारे आम्ही तयार झालेलो आहोत. ही ते ऋतू तृषाला घेऊन आलेली आहे. दीदी आणि अन्वी. चला चाललो आम्ही पोलिओ पाजण्यासाठी. आणि हे छोटंसं पिल्लू त्या 2 बहिणींच्या मागे पहा कसं पळत आहे. आज खूप क्लायमेट विचित्र वाटत होतं. थंडावा पण होता, ढगाळ वातावरण होतं. आमच्या इथे जवळच अंगणवाडी आहे, तिथे पोलिओचं बूथ चालू होतं. इथे भेटले अन्वीची मैत्रीण आदवी. ती जस्ट पोलिओ पिऊनच आले, म्हणून आम्ही चाललो. या मॅडमना चालायची इच्छा झालेली, त्याच्यामुळे ती खाली उतरून स्वतः चालायला मागत होती. पहा ढगाळ वातावरण आहे. ही साईड तरी ठीक आहे. 1 मिनटं तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे ना काळे ढग आलेले आहेत, हे पाहू शकता. तर आम्ही आलो पोलिओ बूथवर. अन्वी आता 2 वर्षाची झाली, त्याच्यामुळे तिला सवय झालेली आहे. या मॅडम 1.5 वर्षाच्या झाल्या आहेत.
त्याच्यामुळे थोडीही सगळ्यात आधी रडलेली आहे. अन्वीला नेलपेंट लावायला खूप आवडतं, त्याच्यामुळे ती पटकन पोलिओ पिऊन ते मार्क करायला गेली आणि तृषा आमची थोडीशी रडले. हे पहा, हे पहा. आता आम्ही चाललो आहे घरी. या तिघी मस्त रमत गमत चाललेल्या. आज रविवार आहे खरं, पण आम्हाला खूप कामं आहेत. आज मी तुम्हाला या व्लॉगमध्ये थोडक्यात का होईना पण मी दाखवणार आहे मी संडेला काय काय काम ठरवलेलं आहे. तर पोरींना घरी देऊन आम्ही निघालो ॲडजस्ट फॅन घ्यायला. आता गरमी चालू होईल, त्यासाठी ॲडजस्ट फॅन घ्यायला आम्ही चाललो आहे. ॲडजस्ट फॅन माझ्याकडे आधी आहे, पण तो खराब झाला आहे, तर तो रिप्लेस करणार आहोत आम्ही. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठला ॲडजस्ट फॅन घेतलेला आहे. या दुकानातून आम्ही ॲडजस्ट फॅन घेणार आहोत. हा माझा जुना ॲडजस्ट फॅन आहे, जो रिप्लेस करायचा आहे आम्हाला. तर त्यांनी आम्हाला एक चांगल्या क्वालिटीमधला दाखवला. 1-2 हजारापर्यंत तो होता. आधीचा जुना देऊन त्यांनी डिस्काउंट दिला आम्हाला. तर ही कंपनी आहे, तो आम्ही ॲडजस्ट फॅन घेतलेला आहे. हा बघा, असा रविवार असेल तर बरेच जण घरातली किरकोळ कामं आहेत ती काढतात. अगदी ते दुरुस्ती करण्यापासून असू दे किंवा नवीन खरेदी करण्याची असू दे, ते घेण्यासाठी बाहेर पडतात. तिथून मी डायरेक्ट गेली. आमच्याकडे खारेगावला रिलायन्स आहे, मी तिकडे आधी गेली. तिथून मागून सगळे म्हणजे माझे पप्पा, भाऊ आणि रितू आलेली. तर महिन्याचं सामान भरायचं होता म्हणून आम्ही इथे आलो. तर बऱ्याच ऑफर होत्या. संडे होती तर गर्दी पण होती. इकडे अमोलने फॅन्टाचं एक पॅकेट उचललं. जो आम्हाला 135ला 8 बॉटल्स होत्या. सोसायटी चहा घेतला मी, अर्धा किलोचं पॅकेट. पप्पा लिस्ट घेऊन फिरत होते, जे जे घेत होतो त्याला टिक मार्क करत होते. इथे मॅगी होती. गुलाबजामचं पॅकेट घेतलं आहे अर्धा किलोचं. इथे व्हेज आटा नूडल्स घेतलं. तो मैद्याचा असतो तो, तर त्याच्यामुळे मी व्हेज आटा मुलांना देते आता. ते हे छोटे छोटे सूपचे पॅकेट पण 1-2 घेऊन ठेवते मी मुलांसाठी. हे जिलेबी करायचं होतं, पण ते नाही घेतलं मी, मला नाही जमत.
हे मॅगीचे फ्लेवर आहेत. मुसळी ह्याच्यामध्ये मी जो घेते ते तुम्हाला दाखवते. मला इथे दिसलं नाही आहे ते. खूप फ्लेवर आहेत ह्याच्यामध्ये. हां, नट्स. ओके, हा बघा, हा मी फायनल केलेला आहे नट सीड्सचा. तर मुसळी घेऊन झाल्यानंतर मी अन्वीसाठी ओट्स बघवते. अजूनही ती प्लेन ओट्स खायला मागते, त्याच्यामुळे मी तिला म्हटलं ट्राय करेल दुसरं टोमॅटो फ्लेवर वगैरे, पण नाही ती टोमॅटो फ्लेवर खात, म्हणून त्यासाठी मी तिला प्लेन ओट्सच घेतलेत. हे टोमॅटो केचप आहेत, पण माझ्याकडे ऑलरेडी घरी आहे, त्याच्यामुळे मी नाही घेतले ते. अर्णवला ओरिओ बिस्किट आवडतं, त्याच्यामुळे आम्ही ओरिओ बिस्किटचं पॅकेट घेतलं आहे. हे लिंबू पाणी आहे. ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी घेते तो. नाहीतर कोल्ड्रिंकमध्ये आम्ही फॅन्टा, स्प्राईट आणि हा माझा हेच घेतो. हे मिक्स फ्रूट आहे. हे पहा, हे मिक्स फ्रूट. पाव किलोचं पॅकेट मी घेते, कारण ते अन्वीला दाखवले ती ॲट अ टाईम खायला बसते लगेच. त्याच्यातले तिला मनुके खूप आवडतात. साबुदाणा शेंगदाणा घेतला, कारण अर्णवला खिचडी आवडते आणि त्यात 8 तारखेला महाशिवरात्र आहे. तर हे आहे तांदूळ, म्हणजे कडधान्याचं डिपार्टमेंट आहे त्या साईडला, जिथे आम्ही सगळ्यात आधी जाऊन साखर, तेल, बिल सगळं भरून घेतलेलं होतं. इथे प्रत्येक वस्तूची डिस्काउंटमध्ये प्राईस दिलेली आहे. परफ्यूम बघत होतो आम्ही, भेटलं नाही. ओके, हां, हे परफ्यूम आहे. मी दाखवते तुम्हाला कुठलं घेणार आहोत. आम्ही फॉगच घेतो. हे शॅम्पू इथे मिळतील. कोलगेटमध्ये वेदशक्ती वापरतो आम्ही. डेटॉलची अर्धा लिटरची बाटली घेतलेली आहे. कम्फर्टची बॉटल घेतलेली होती. ते हे बघा, फॉग घेतलेले आहे. पप्पा इथे काय पाहतायत, हे पहा, परफ्यूम्स एंगेज. ओके, हा एकदा ट्राय करून बघायला काय हरकत नाही आहे. 50% डिस्काउंट होतं याच्यावर. हे आहेत टी शर्ट्स, सगळे XXL होते, मीडियम साईज XXL होते. खूप छान क्वालिटी, खूप छान होती.
पण छान आहे. पण ही कपड्यांची खरेदी आम्ही एप्रिलमध्ये करणार आहोत, कारण एप्रिलमध्ये आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत. तर मॅडम गार्डन होतं बाजूला, त्या गार्डनमध्ये खेळायला गेल्यात. आजचा संडे पूर्ण असा माझा बिझीमध्येच गेलेला आहे. थोडासा मुलांसाठी पण वेळ काढावा लागतो आणि ही थकल्याशिवाय झोपत नाही. मनसोक्त खेळून झालं की ती दमल्यावर मग घरी निघायचं चालू होतं. अन्वी खूप मस्तीखोर झालेली आहे आता, जसजशी मोठी होते तशी. तिला काही वेगळंच वाटत होतं तिथे त्या गार्डनमध्ये. गवताचा भाग होता केलेला, खूप छान वाटत होतं हिला. हे बाबा, तिथून आम्ही घरी आल्यावर अमोलचा मोबाईल पहा कसा झालेला आहे. अन्वीला घरी सोडलं आहे पप्पांकडे आणि आम्ही चाललो आहोत अमोलचा मोबाईल गॅलरीमध्ये रिपेअर करायला द्यायला. हे पहा कसा झाला मोबाईल. हे सर्व अन्वीने केलेलं आहे. तर ह्या शॉपमध्ये आम्ही मोबाईल रिपेअर द्यायला आलेलो आहोत. हे पाहू शकता कसा डिस्प्ले गेलेला आहे ह्याचा. आणि मोबाईल फोडला आहे. मोबाईल देऊन झाल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे, कारण संध्याकाळचा मेनू होता पाणीपुरीचा. तर त्याआधी एवढं फिरून झाल्यानंतर गाडीचा पेट्रोलचा काटा चेक केला, तर कळलं की पेट्रोल कमी आहे गाडी. मग आम्ही पहिले पेट्रोल पंपवर गेलो. पेट्रोल भरून झाल्यानंतर आम्ही कळवा मार्केटमध्ये एंट्री केली. तिथे मी हा छोटासा स्टँड 2 दिवसापूर्वी पाहिलेला होता, तो मला खूप आवडला. तर तो मी स्टँड घेतलेला आहे. तो मी आता कुठे लावणार आहे ते तुम्हाला दाखवेल. रेग्युलर यूज करण्यासाठी ज्या बरण्या वापरतो त्या ठेवण्यासाठी मी ही मांडणी घेतलेली आहे. काकांनी त्याला मस्त असा छोटेसे असे पाय लावून दिलेत खाली. आणि घरी फायनली आम्ही आलो. आज दिवसभर थकलेलो. हे गूळ भिजत घातलेलं, ही चिंच भिजत घातलेली होती, हे खजूर भिजत घातलेले होते, ओले खजूर. आणि एका साईडला हे ब्लॅक ग्रेप्स आणि सीताफळ नाही आहे, सॉरी, डाळिंब. ही मांडणी बघा मी इथे लावलेली आहे. तर मस्तपैकी दमून आले, चहा पिणार आणि एका साईडला रगड्याची तयारी चालू केलेली आहे. तर इथे गोड पाणी केलेलं आहे. त्याची व्हिडिओ नाही बनवू शकली कारण अन्वीने मोबाईल घेतलेला. तर ह्याच्यामध्ये मी ओले खजूर, गूळ आणि चिंचेचा कोळ घेतलेला होता. तर त्याची रेसिपी एकदा मी नक्की टाकेल. आणि हे पुदिना, अद्रक, कोथिंबीर जास्त घेतली आणि ह्यात पाणीपुरी मसाला टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहे. ते हे मिश्रण मिक्सरला बारीक करून एकदम बारीक केलेलं आहे आणि थंड पाणी टाकून पाणी तयार केलेलं आहे. तर इथे रगडा तयार झालेला आहे. तर इथे रगडा, पाणी दोन्ही तयार झालेलं आहे. ह्याच्यासोबत मी कांदा कापून घेणार आहे आता.
शेव, कांदा आणि दही. तर इथे सगळे बसलेले आहेत. तर मी पप्पांना वगैरे असं सासरे आलेले आहेत माझे, तर त्यांना सगळ्यांना असं भरून एक एक खायला देते. तर हे पाहू शकता तुम्ही, रगडा घेतलेला आहे, तिखट पाणी आणि गोड पाणी टाकून प्रत्येकाला अशी डिश तयार करून दिलेली आहे. तर खूप छान पाणीपुरी झालेली. ॲक्च्युली माझ्या हातातून छानच होती पाणीपुरी. मी माझी तारीफ करत नाही आहे, पण खूप छान पाणी, गोड पाणी तर स्पेशली खूप छान होतं. एकदा मी नक्कीच व्हिडिओ बनवून टाकेल गोड पाण्याची. आणि जर तुम्ही कोण असं बनवत असाल तर थोडं मला सांगू शकता की कोण कसं करतं इथे कमेंट्समध्ये. तर सगळ्यांचं झाल्यावर मी सुरुवात केली खायला. मला कांदा लागतो पाणीपुरीसोबत. तर मस्त अशी पार्टी झाली पाणीपुरीची. पटकन सगळं आता आवराआवर करून घेतलं मी. बेसिन साफ धुतलं आहे, किचन साफ केलं, अन्वीसाठी दूध गरम करायला ठेवलेलं. इथे वॉशिंग मशीन लावून घेतलेली. सकाळी खूप गडबड होते म्हणून रात्रीच लावते मी मशीन. आज दिवसभर खूप थकवा होता, त्याच्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात झोपणार आहे मी. सो आजची व्हिडिओ ही कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. थँक्यू.